अमरावती मनपा आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार शहरामध्ये प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने 4 जुलै रोजी दक्षिण झोन क्रमांक 4 बडनेरा अंतर्गत येणाऱ्या साईनगर या ठिकाणी हजर होऊन एकूण 25 आस्थापनांची तपासणी करण्यात आली। तपासणी अंतर्गत काही आस्थापनांमध्ये 51 मायक्रॉनच्या वरील पॅकिंग पन्नी आढळून आले आहे। तसेच भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून घेण्यात आल्या। तसेच 4 आस्थापनांमध्ये डस्टबिन नसल्याबाबत आस्थापना मालक समरजित कुशवाहा यांना 500 रुपये, डाएट रेस्टॉरंट यांना 500 रुपये, चेतन हिरोळकर यांना 500 रुपये, परदेशी लस्सी सेंटर यांना 500 रुपये असे एकूण 2000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला। तसेच 1 किलोग्राम प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या। सदर मोहिमेमध्ये ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, मिथुन उसरे, सोपान माहुलकर, इम्रान खान, प्रवीण उसरे, मिथुन चावरे, आकिब शेख, सुमेध मेश्राम आदी उपस्थित होते। अमरावती मनपा आयुक्त, माननीय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, झोन क्रमांक 2, मान्य वैद्यकीय अधिकारी स्वच्छता यांच्या आदेशानुसार मध्य झोन क्रमांक 2 राजापेठ अंतर्गत मनपा संकुल, संत गाडगेबाबा मार्केट परिसरात प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली असून सदर परिसरात सर्व आस्थापनाचे प्लास्टिक पन्नी न वापरण्याबाबत व स्वच्छतेबाबत तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या ठेवण्यासाठी 2 डस्टबिन वापरण्याबाबत नोटीस देऊन फक्त सूचना देऊन जनजागृती करण्यात आली व डस्टबिन न वापर करत असलेल्या एका आस्थापनेधारकास 500 रुपये दंड व दुसऱ्या आस्थापनेस इतरत्र कचरा फेकण्याबाबत 1000 रुपये दंड असे एकूण 1500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला। सदर ठिकाणी ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ्य निरीक्षक विक्की जेथे, AK गोहर, झोन क्रमांक 2 चे स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते।